अनंतपूर गावात एक म्हातारी मडकवाली होती सुमित्रा. सुमित्रा रोज मडकी बनवत असे. आई, हे मडकं कितीचे आहे? 200 रुपयांचं आहे बाळा. अरे बापरे, एवढ्या पैशात तर स्टीलचा घडा येतो आई. मी याचे फक्त 100 रुपये देईन. अगं बाळा, हे मडकं खूप मोठं आहे. 100 रुपये खूप कमी होतील. 120 रुपयांपेक्षा जास्त नाही देऊ शकत. ठीक आहे, घेऊन जा. सुमित्रा रोज मडकी बनवत असे. मडकी घेणारी ग्राहक नेहमीच भाव कमी करत असे. सुमित्राची मिळकत दिवसेंदिवस घटत चालली होती. आई, तू ते मडकं एवढ्या कमी भावात का विकलंस? आता काय करू, तू तर माझे हाल पाहतेच आहेस. एक तर लोक भाव कमी करतात, त्यात दिवसेंदिवस मडकी घेणारी माणसं घटत चालली आहेत. सर्वांना स्टीलचे घडे हवेत. आता तू सांग काय करू? एक तर तुझं वय वाढत चाललंय. मला तुझ्या लग्नाची काळजी लागून राहिली बाळा. आई, तू म्हणत असशील तर मी तुझी मदत करू शकते. ती कशी? मी विचार केलाय की मी एखादा खाण्याचा पदार्थ विकेन, ज्याने आपली मिळकतही वाढेल. खाण्याचा पदार्थ? हो आई, आजकाल खाण्याचा व्यापारच जास्त चालतो. बाजारात प्रत्येक खाण्याच्या दुकानावर गर्दी असते. ते तर आहेच, पण तू काय विकणार ते माहित नाही. 1-2 दिवसात शोधेन. ठीक आहे, मला तुझ्या काम करण्यावर काही हरकत नाही. हे ऐकून अंजू खूप खुश होती. संध्याकाळी ती बाजारात गेली आणि इकडे तिकडे पाहू लागली. चाट, समोसा, भेळ, चायनीज भेळ, हे सगळं आहे या बाजारात. मला याशिवाय काहीतरी वेगळं शोधावं लागेल, जे स्वस्तही असेल आणि लोकांनाही आवडेल. अंजू पुढे गेली तर तिने एका दुकानात मॅगी नूडल्सची पाकिटं पाहिली. हा, मॅगी. सर्वांना मॅगी पसंत आहे आणि हे स्वस्त पण आहे आणि लवकर तयारही होईल. मी मॅगीच विकेन. अंजूने घरी येऊन आईला सांगितलं, आई, मी मॅगी विकेन. पण लोक मॅगी घेतील का? हो आई, जेव्हा मी शहरात गेले होते तेव्हा मी तिथे पाहिलं होतं. मॅगीच्या गाडीवर किती गर्दी असायची. मी सुद्धा मॅगीच विकणार. काय सांगावं, आपल्या गाडीवर पण गर्दी होईल. ठीक आहे, प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. त्यात मॅगीच्या गाडीवर खर्चही जास्त नाही. हो. सुमित्राने अंजूला काही पैसे दिले. यातून आवश्यक त्या सगळ्या गोष्टी आणि काही भाज्या विकत आण. ठीक आहे आई. अंजूने बाजारातून मॅगीचा डबा, भाज्या आणि काही लहान लहान प्लेट्स आणल्या. दुसऱ्या दिवशी अंजूने बाजाराच्या मधोमध मॅगीची गाडी लावली. अंजूच्या एका बाजूला चाटची गाडी होती आणि दुसऱ्या बाजूला भेळेची. चाट आणि भेळेची गाडीवाले अंजूच्या गाडीवर नजर ठेवून होते. अंजूने मॅगीचे पॅकेट्स व्यवस्थित लावले, ज्याने ग्राहक तिच्या गाडीकडे आकर्षित व्हावेत. कितीची आहे मॅगी? साधी मॅगी 15 रुपये आणि व्हेजिटेबल मॅगी 20 रुपये. एक व्हेजिटेबल मॅगी द्या. अंजूने 2 मिनिटात व्हेजिटेबल मॅगी बनवली आणि त्या ग्राहकाला दिली. त्या ग्राहकाला पाहून आणखी काही ग्राहक तिच्या गाडीकडे आले. आम्हाला 2 साधी मॅगी दे. मला एक व्हेजिटेबल मॅगी. जसजसे ग्राहक ऑर्डर देत होते, अंजू मॅगी बनवत होती. अंजूची गाडी नवीन होती आणि येताच तिथे ग्राहकांची गर्दी वाढू लागली. ही गोष्ट आजूबाजूच्या गाडीवाल्यांना सहन होत नव्हती. ते तिच्यावर जळू लागले. खूप छान चव आहे गरम गरम मॅगीची. धन्यवाद. गरम गरम मॅगी ग्राहकांना खूप पसंत पडत होती. पहिल्याच दिवसांपासून अंजूची चांगली कमाई सुरू झाली. ती खूप खुश होती. अंजूची कमाई पाहून सुमित्राही खूप खुश होती. चांगलंय बाळा, तू अशीच सतत खुश राहा. अंजूला बरं वाटत होतं की ती आईला थोडी मदत करू शकत होती. नाहीतरी सुमित्राने खूप कष्टाने अंजूला वाढवलं होतं. पुढील अनेक दिवस अंजूची मॅगीची गाडी चांगली चालत होती. तिथे नेहमी गर्दीच पाहायला मिळत असे आणि अंजूची कमाई पण चांगली होत होती. शेजारचे गाडीवाले हैराण होते. एक दिवस काय झालं,
अंजूने गाडी लावायला सुरुवात केली. धत, मी तर घरून चमचा आणायलाच विसरले, आत्ता घेऊन येते. अंजू घरी धावत गेली आणि इकडे संधी साधून शेजारच्या गाडीवाल्यांनी तिची भांडी चोरली, तिची कढई आणि प्लेट्स वगैरे. आता या भांड्यांशिवाय ही कशी मॅगी बनवणार आहे? हो, आपण सुद्धा बघूया. जेव्हा अंजू परतली तेव्हा तिचं सामान गायब होतं. तुम्ही माझी कढई आणि भांडी पाहिली का? आम्ही नाही पाहिली. तुम्ही? माझ्याकडे वेळ कुठे आहे इकडे तिकडे बघण्यासाठी? आता अंजू वैतागली. ती पुन्हा घरी गेली. काय झालं? अंजूने सुमित्राला चोरीबद्दल सांगितलं. आता नवीन कढई आणि प्लेट्स घ्यायला पैसे जातील ना. तेव्हाच सुमित्राचं लक्ष मातीची हंडी आणि लहान लहान मडक्यांकडे गेलं. पण तात्पुरता तू याचा वापर करू शकतेस. मातीच्या हंड्यात मॅगी बनव आणि या लहान हंड्यांमध्ये खायला दे. पण आई, आजचा दिवस असं कर, उद्या पाहूया. ठीक आहे. अंजूने ती हंडी आणि लहान हंड्या उचलल्या आणि पुन्हा गाडीवर परत आली आणि तिने तिची गाडी नीट सजवली. यावेळी तिच्या गाडीवर कढईच्या ऐवजी मडकं होतं. आज हे काय नवीन आहे? अंजूला कळत नव्हतं की काय बोलावं. मटका मॅगी. मटका मॅगी? हे काहीतरी वेगळं आहे. मला एक व्हेजिटेबल वाली द्या. अंजूने मातीच्या मडक्यात मॅगी बनवली आणि लहान लहान मटक्यांमध्ये घायला दिलं. त्या ग्राहकाने ती मॅगी खाऊन पाहिली. वा, ही तर कमालच झालीये, आधीपेक्षाही छान. आणखी काही ग्राहकांनी मटका मॅगीची ऑर्डर दिली. अंजू सर्वांना मटका मॅगी खाऊ घालू लागली. ही तर कमालच आहे. खूपच छान, अशी मॅगी मी कधीच नाही खाल्ली. ग्राहकांना मटका मॅगी खूपच जास्त आवडली होती. उद्यापासून आम्ही हीच मॅगी खाऊ. हो, नक्की. अंजूला समजलं होतं की मटका मॅगीच तिची मिळकत वाढवू शकते. तिचे शेजारी गाडीवाले आणखी वैतागले. त्या दोघांनी काय केलं होतं आणि काय झालं? दुसऱ्या दिवशी अंजूची गाडी लागण्यापूर्वीच तिथे ग्राहक उभे होते. अंजूने येताच कामाला सुरुवात केली. आता ती धडाधड मटका मॅगी बनवत होती आणि ग्राहकांना देत होती. पण ग्राहकही खुश होते. अंजूची मिळकत अनेक पटींनी वाढली होती. काहीच दिवसात सुमित्रा पण अंजू सोबत मॅगीच्या गाडीवर काम करू लागली. दोघी आई आणि मुलगी मिळून दिवसभरात हजारो रुपये कमवत होत्या. आता सुमित्राला अंजूच्या लग्नाची काळजी नव्हती. वाटलं नव्हतं की माझी मुलगी इतकी मोठी झाली की मला तिची काळजी करायची गरजच नाही. देवा, तुझे खूप खूप आभार. सुमित्रा आणि अंजू खूप खुश होते. पण तेच अंजूचे शेजारी गाडीवाले खूप दुःखी. आपण काय करायचं ठरवलं होतं आणि काय झालं हे? ते म्हणतात ना, नशीब खराब असेल तर उंटावर बसलेल्या माणसालाही कुत्रा चावतो. तसंच जर नशीब चांगलं असेल तर वाईट केलं तरी भलंच होत असतं आपलं. आपण दोघांनी दुसरीकडे गाडी लावायला हवी. हो, आता इथे आपला धंदा नाही चालणार आहे. आता इथे सगळे लोक फक्त मटका मॅगी खाण्यासाठी येतील. अंजूचे शेजारी गाडीवाले त्यांचा तिकडचा धंदा आवरून शेपूट घालून पळून गेले. अंजूची मटका मॅगी दिवसेंदिवस प्रगती करत होती. तिला कुठे माहित होतं की नाईलाजाने वापरलेलं मडकं कमाल करून दाखवेल. ही गोष्ट आहे एका मजदुराची. छगन शेठ लालचंदच्या शेतामध्ये काम करत होता. शेठ लालचंदचं शेत या गावामध्ये सगळ्यात जास्त होतं आणि तिथे खूप मजदूर काम करत होते. दिवसाच्या शेवटी शेठ लालचंद आपल्या मजदुरांना त्यांचा मेहनताना देत होते. तसं तर शेठ लालचंद खूप चांगल्या मनाचे होते, परंतु त्यांनी मजदुरांवर नजर ठेवण्यासाठी काळ्याला ठेवलं होतं. अगं ए कमला, केव्हापासून बघतोयस की तू तिथेच बसून आहेस? इतका आराम करशील तर तुला मजुरी नाही मिळणार. अरे भावा, माझी तब्येत खराब आहे. ते काही मला माहित नाही. कामावर आलीयस तर काम कर. काळ्या नेहमीच मजदुरांना
बरं वाईट म्हणायचा. एके दिवशीची गोष्ट आहे. छगन एका विळ्याने शेत कापत होता आणि त्याची नजर हटली आणि त्याला तो विळा लागला. काही मजदूर त्याच्या जवळ धावले. एका बाईने त्याची मलमपट्टी केली आणि मग सगळे मजदूर काम करायला लागले. काही वेळाने तिकडे काळ्या आला. अरे छगन, असा का बसलायस तू? सेठजी काम करता करता त्याच्या हाताला जखम झालीये. कामावर तर काही लक्ष नसतं तुझं, मजुरी मात्र पूर्ण पाहिजे असते. आता यांच्या औषध पाण्याचाही खर्च करा. एक दिवस तुम्ही या सेठला पूर्णपणे कंगाल करून राहाल. काळ्याचे बरे वाईट ऐकून छगनला खूप राग आला. तो काहीच न बोलता घरी निघून आला. घरी आल्यावर त्याने आपल्या बायकोला सगळी कहाणी सांगितली. बिचारी मार बघून रडायला लागली. अगं तू वेडी आहेस का? तू का रडतीयस? काही दिवसात ही जखम भरून निघेल. हा मार तर ठीक होऊन जाईल, पण त्याचं काय? जो काळ्या तुम्हाला नेहमी वाईट बोलत असतो. त्याचं काय? तो तर त्याचा स्वभावच आहे. मी काय बोलते आहे? मजदुरी करायचं सोडून नाही का देऊ शकत? मजदुरी नाही करणार तर मग मी करू तरी काय? आपण कोंबड्या खरेदी करून अंडी विकू शकतो. आणि या कोंबड्यांसाठी पैसे कुठून येणार? माझं काय, पूर्वजांनी माझ्यासाठी कुठल्याही संपत्ती किंवा खजाना सोडलेला नाहीये. मालाने आपल्या हातातल्या दोन्ही बांगड्या काढल्या आणि कानातली कुंडलं पण. दागिने फक्त शोभा वाढवायला नाही, तर गरजेच्या वेळी कामी येण्यास सुद्धा आहेत. नाही नाही, मी हे नाही घेऊ शकत. मालाच्या जास्त जिद्दीमुळे छगनने ते दागिने घेतले. छगन आणि माला बाजारात गेले आणि त्यांनी ते दागिने एका सोनाराजवळ गहाण ठेवले, जेणे त्यांना 2000 रुपये मिळाले. मग ते एका कोंबडीवाल्याजवळ गेले. दादा, एका कोंबडीची किंमत काय आहे? एका कोंबडीची किंमत तर 100 रुपये आहे. पण तुम्ही एकत्र जर 10 कोंबड्या विकत घेणार असाल तर एक कोंबडा मी मोफत देईन. अरे वा. छगनने व्यापाराला 1000 रुपये दिले आणि व्यापाऱ्याने एका मोठ्या अशा टोपलीमध्ये 10 कोंबड्या आणि एक कोंबडा ठेवला. छगन आणि माला घरी आले आणि मग त्यांनी बांबूच्या तुकड्यांपासून कोंबडींसाठी एक घर बनवलं. कोंबड्यांना आतमध्ये खेळताना पाहून माला आणि छगन खूप खुश होते. दुसऱ्या दिवशी मालाने सगळ्या कोंबड्यांची अंडी एकत्र केली. छगन त्या अंड्यांना एका व्यापाऱ्याजवळ घेऊन जायचा आणि त्याला त्या 10 अंड्याचे 30 रुपये मिळायचे आणि हे असं रोज चालायचं. 1 महिना निघून गेला आणि आज छगन आपल्या महिन्याची मिळकत मोजत होता. एका दिवसाचे 30 रुपये म्हणजे एका महिन्याचे 900 रुपये. आणि तुम्हाला मजदुरी मिळायची 500 रुपये. मी विचार करतो की काही पैसे सोनाराला देऊन यावेत. नाही नाही, जे पैसे जास्त आहेत त्यातून आणखीन कोंबड्या विकत आणू, जेणेकरून आणखीन जास्त नफा होईल. छगनने मालाचं म्हणणं ऐकलं आणि त्याने व्यापाऱ्याकडून 5 कोंबड्या आणखीन आणल्या. आता त्यांना रोज 15 अंडी भेटायची. हे पाहून मला खूपच खुश होती. पुढच्या महिन्यात जेव्हा छगन पुन्हा हिशोबाला बसला तेव्हा एका दिवसाचे 45 रुपये म्हणजे एका महिन्याचे 1350 रुपये. अरे बाप रे. आता छगनला गणित समजायला लागलं. पुढच्या 3 महिन्यापर्यंत छगन 10 कोंबड्या खरेदी करायला लागला. आता पूर्ण मिळून छगनकडे 50 कोंबड्या होत्या. आता रोज त्याला 150 रुपये मिळायला लागले. हे पाहून तो खूप खुश होता. ह्यावेळेस जेव्हा त्याने हिशोब केला, पूर्ण महिन्यात आपण 4500 रुपये कमवलेत. बघितलं, मी म्हणत होते ना. हा, चला आता माझ्या हातात बांगड्या परत येतील. दोघे सोनाराकडे गेले. 2000चे व्याजासकट 2250 रुपये होतात. हे घ्या. छगनने पैसे दिले आणि दागिने पुन्हा घेतले. तिकडे छगनला एक नथनी दिसली. ती नथ केवढ्याला आहे? जास्त नाही, फक्त 450 रुपयांची. ती सुद्धा देऊन टाका. मालाने नवीन नथनी घातली. आज ती खूप खुश होती. ह्यानंतर छगनने आपला अंड्याचा व्यापार चालू ठेवला आणि एका वर्षभरातच त्याची मिळकत 30,000 रुपये झाली. आता त्याचा स्वतःचा पोल्ट्री फार्म होता आणि काम करायला नोकर चाकर देखील होते. आणि आता त्यांची छोटीशी झोपडी एक मोठा बंगला झाला होता.
आता छगन आणि माला आपल्या आयुष्यामध्ये खूप खुश होते. फक्त एका वर्षापूर्वी छगन एक मजदूर होता आणि आता तो एक पोल्ट्री फार्मचा मालक आहे. जर मालाने जिद्द नसती केली तर छगन आज मजदूरच असता. ह्यासाठीच मुलांनो, सफलतेसाठी फक्त एक मोक्याची गरज आहे, जसा छगनला भेटला आणि तो एका वर्षातच सफल झाला. भाज्या घ्या, ताज्या ताज्या भाज्या घ्या, लाल तांबाटी घ्या, हिरव्या हिरव्या ताज्या भाज्या घ्या. मीरा गावागावात फिरून भाज्या विकायची. रोज गावात फिरत असताना तिची नजर एका भाज्यांच्या बगीच्यावर पडायची. किती वर्ष निघून गेली, मी हा भाज्यांचा बगीचा नुसता बघतेच आहे. मीराचं स्वप्न होतं की तिला तो भाज्यांचा बगीचा विकत घ्यायचा होता आणि तिथे स्वतःच भाज्या उगवायच्या होत्या. पण मीराची परिस्थिती तिची साथ देत नव्हती. मीराचा एक छोटा मुलगा होता ज्याच्या पालन पोषणाची सगळी जबाबदारी मीरावरच होती, कारण मीराच्या नवऱ्याचा काही वर्षांपूर्वीच देहांत झाला होता. एक दिवस काय झालं, भाज्या घ्या, ताज्या ताज्या हिरव्या भाज्या घ्या, लाल तांबाटी हिरव्या हिरव्या ताज्या भाज्या घ्या. तेव्हा समोरून विमला तूप विकणारी आली. अगं ए मीरा, कशी आहेस ग? अगदी बरी आहे. तू बोल, तू कशी आहेस? माझं चांगलं चालू आहे. तू ऐकलंस का, तो भाज्यांच्या बगीच्याचा मालक आहे ना, तो त्याचा बगीचा विकतोय. माझ्याकडे जर एवढे पैसे खरंच असते ना, तर मी आजच तो बगीचा विकत घेतला असता. मीराला तो भाज्यांचा बगीचा इतका आवडायचा की ती सरळ त्या बगीच्याच्या मालकाकडे गेली. शेठजी, मी असं ऐकलंय की तुम्ही हा बगीचा विकताय म्हणून. हो, मी आता म्हातारा झालोय, त्यामुळे या बागेची निगा राखणं मला शक्य नाही, म्हणूनच मी ही विकतोय. काय तुला ही विकत घ्यायचीये? हो, घ्यायचा तर आहे, पण माहित नाही मी की हा विकत घेऊ शकते की नाही. तुम्हाला हा बगीचा किती मध्ये विकायचाय? मला याची 500 नाणी तरी हवी आहेत. अरे बापरे, माझ्याकडे तर फक्त 200 नाणीच आहेत. 200 नाणी तर खूपच कमी आहेत. मी 400 नाण्यांच्या खाली अजिबात विकणार नाही. शेठजी, जर मी तुम्हाला या क्षणी 200 नाणी दिली आणि पुढच्या 4 महिन्यांमध्ये दर महिन्याला 50-50 नाणी दिली, तर काय तुम्ही मला हा बगीचा विकत द्याल? शेठजीने विचार केला. ठीक आहे, पुढच्या 4 महिन्यांपर्यंत तू मला 50-50 नाणी दर महिन्याला देशील. मीरा खूप खुश होती की लवकरच तिला तिच्या स्वप्नातला बगीचा मिळणार आहे. मग काय आता, मीरा अजून जास्त मेहनत करायला लागली. ती रोज जास्त भाज्या विकत घेऊ लागली आणि विकू लागली, ज्यामुळे तिला जास्त पैसे मिळू लागले. रोज मीरा एक एक पैसा जोडू लागली आणि आता संध्याकाळच्या वेळी मीरा गावात फिरून फिरून फरसाण सुद्धा विकू लागली. एका महिन्यानंतर मीराने शेठजींना 50 नाणी देऊन टाकली. मीरा खूप खुश होती. मीराने आपली मेहनत तशीच सुरू ठेवली. ती सकाळी भाज्या विकायची आणि संध्याकाळच्या वेळी फरसाण. पाहता पाहता मीराने 4 महिन्यांमध्ये शेठजींना सगळे पैसे देऊन टाकले. खूप छान मीरा, आता ही बाग तुझ्या मालकीची झाली. या बागेची नीट काळजी घे. मीराने स्वतःचा बगीचा विकत घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं. आता मीरा स्वतःच्या बागेमध्ये भाज्यांची लागवड करू लागली आणि दुसरे भाजीवाले तिच्याकडून भाज्या विकत घेऊ लागले होते. मीराच्या परिश्रमाने तिचं आयुष्य सुधरवलं. तिचा मुलगा सुद्धा आता चांगल्या शाळेत शिकू लागला होता.
आणि मीराचं आयुष्य सुखद झालं. म्हणूनच म्हणतात ना, मेहनत करणाऱ्यांची कधीच हार होत नाही. शौकत मियाचे बिर्याणीचे दुकान होते. लोक मोठ्या आवडीने त्याची बिर्याणी खात असत. वा शौकत भाई, काय चव आहे. धन्यवाद धन्यवाद. बिर्याणीची चव चांगली होती म्हणून त्यांची मिळकत चांगली होती. शौकत मिया दर महिन्याला 20,000 रुपये त्यांच्या अम्मीच्या हातात ठेवत असत. बाळा, आता जर तू एवढा चांगला कमवतो आहेस तर मला वाटतं आता तुझा निकाह करून द्यायला हवा. नाहीतरी मी तरी किती दिवस एकटी घर आणि कुटुंब सांभाळणार आहे. तुझ्या निकाहानंतर नदीमचाही निकाह लावून देईन. अगं अम्मी, मी तर अजूनही लहान आहे. तू आधी भाईजानचा निकाह लावून दे. ठीक आहे ठीक आहे अम्मी, तुला जी मुलगी पसंत असेल ती मला मान्य आहे. आत्ता कसं, तुझ्याकडून आम्हाला हीच अपेक्षा होती. शौकतच्या अम्मीने त्याच्यासाठी एक मुलगी शोधली. सना. सना शिकलेली होती आणि जेवणही चविष्ट करत असे. काही महिन्यांनी शौकत आणि सनाचा निकाह झाला आणि मग सनाने घरातली सगळी कामं सांभाळली. बाळा, तुझ्या हातच्या जेवणाला छान चव आहे. हो, पण बिर्याणीमध्ये भाईजानचा कोणी हात धरू शकत नाही. हो, ते तर आहेच. आता तर ते तेव्हाच कळेल जेव्हा मी त्यांच्या हातची बिर्याणी खाईन. भाईजान, आज सर्वांसाठी बिर्याणी घेऊन ये. ठीक आहे, घेऊन येतो. शौकतची बिर्याणी प्रसिद्ध होती. जेव्हा जेव्हा तो बिर्याणी करायचा तेव्हा बिर्याणीचा सुगंध परिसरात दरवळायचा आणि लोक आकर्षित होत जायचे. अरे काय दादा, बिर्याणी तयार आहे का? नाही भाईजान, 10 मिनिटं लागतील अजून. ठीक आहे ठीक आहे, मी इथेच उभा आहे. गिऱ्हाईक शौकतच्या बिर्याणीची वाट पाहत असत. इथपर्यंत सगळं ठीक चाललं होतं. हे अमजद मिया तर माझा बसल्या बसला धंदा खात आहेत. मला काहीतरी करावंच लागेल. मी पण किंमत खाली आणतो. शौकतने पण बिर्याणीचा भाव खाली आणून 80 रुपये केला. रोज तर ह्याच दुकानात बिर्याणी खातो. चल आज आपण त्या दुकानाची चव घेऊया. ठीक आहे. अनेक गिऱ्हाईक तर केवळ चव घेण्यासाठी अमजदच्या दुकानात जाऊ लागले. अमजदच्या हातात वेगळीच जादू होती. एकदा का कोणी त्याची बिर्याणी खाल्ली तो पुन्हा त्याच्याच दुकानात जात असे. काल जी बिर्याणी खाल्ली होती ना, आज पण तीच खाऊया. हो नक्कीच, त्या बिर्याणीला विसरूच शकत नाही. हळूहळू शौकतचे गिऱ्हाईक कमी होत चालले होते. बहुतेक हा फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे. अमजदचे दुकान नवीन आहे म्हणून लोक तिथली बिर्याणी खाऊन पाहत आहेत. काही दिवसांनी माझे गिऱ्हाईक माझ्याकडे येतील. शौकतने स्वतःला ही गोष्ट समजावण्याचा प्रयत्न केला, पण धंद्यात नुकसान त्याला निराश करत चाललं होतं. आता घरातही तो नेहमी विचारात असायचा, काय झालं शौकत, तू एवढा चिंतेत का आहेस? आता काय सांगू अम्मी, माझ्या दुकानाच्या बाजूला आणखी एक बिर्याणीचं दुकान उघडलंय. हळूहळू माझे सगळे गिऱ्हाईक तिकडेच चाललेत. असंच चालू राहिलं तर एक दिवस मला दुकान बंद करावं लागेल. असं काही होणार नाही बाळा, अल्ला मालिक आहे. कदाचित हा काही दिवसांचाच प्रश्न असेल. मी पण हीच आशा करतोय अम्मी. शौकत काळजीत होता, त्यामुळे अख्खं कुटुंब काळजीत होतं. त्या रात्री सनाने शौकतला सगळा प्रकार विचारला. जर भाव कमी केल्याने गिऱ्हाईक दुसऱ्या दुकानात जात असतील तर आपणही भाव कमी करून पाहूया का? आपण भाव कमी कसा करणार बेगम? बिर्याणी तयार करायलाच 50 रुपये लागतात आणि आपण 80 रुपयाने विकत आहोत. म्हणजे फक्त 30 रुपयाचा नफा आहे. आणखी जर कमी केलं तर घर कसं चालणार? बरं, मग आपण बिर्याणी करताना लागणारे पदार्थ स्वस्तवाले नाही घेऊ शकत? बिर्याणीमध्ये सर्वात महाग तांदूळ आहे. आता बासमती तांदूळ स्वस्त कसा मिळू शकेल? आता मी बासमती ऐवजी साधे तांदूळ नाही वापरू शकत ना. जर आपण बासमती तांदूळ दुसऱ्या वस्तू बरोबर बदलले तर? म्हणजे मॅगीचे खूप चविष्ट पदार्थ बनतात. जर आपण मॅगीची बिर्याणी बनवली तर आपले भांडवलही कमी होईल. मॅगी बिर्याणी हे पहिल्यांदाच ऐकतो आहे.
आजकाल सगळ्या विचित्र गोष्टी विकल्या जातात. एकदा प्रयत्न तरी करूया. ठीक आहे, नाहीतरी हे काही चालत नाहीये. मग हेच करून बघूया. दुसऱ्या दिवशी शौकतने नेहमीप्रमाणे बिर्याणी बनवली, पण यावेळी त्याने बासमती तांदळाच्या जागी मॅगी टाकली. मॅगीची बिर्याणी लवकर तयार झाली आणि त्यात भांडवलही कमी होतं, म्हणून शौकतने भावही 50 रुपये केला. बाहेर मोठा बोर्ड लावला, मॅगी बिर्याणी 50 रुपये. ही मॅगी बिर्याणी काय असते? मॅगी माहिती आहे आणि बिर्याणी पण माहिती आहे, पण मॅगी बिर्याणी आजपर्यंत खाल्ली नाही. चल आज तीच खाऊन बघूया. हो हो. मॅगी बिर्याणीचं नाव वाचून अनेक गिऱ्हाईक ती खायला गेले. वा वा, खूपच छान आहे. अशी मॅगी बिर्याणी मी कधीच खाल्ली नाही. ती अशा करता की ती फक्त मॅगी नाहीये, ती मॅगी बिर्याणी आहे. ओ भाऊ, अशी चव कुठेच पाहिली नाही. धन्यवाद धन्यवाद. लोकांना शौकतची बिर्याणी खूप आवडत होती. त्या दिवशी शौकतच्या दुकानात गिऱ्हाईक गर्दी करू लागले. भाऊ, मॅगीची बिर्याणी तर तांदळाच्या बिर्याणीपेक्षाही खूप छान आहे. आजपासून आपण रोज मॅगी बिर्याणी खाऊया. शौकत आनंदात घरी गेला आणि त्याने ही आनंदाची गोष्ट त्याच्या बेगमला सांगितली आणि तीही खुश होती. या महिन्यात शौकतची खूप छान कमाई झाली. महिन्याच्या शेवटी शौकतने त्याच्या अम्मीला 40,000 रुपये दिले. एवढे? हो अम्मी, सणाच्या मॅगी बिर्याणीची आयडिया कामी आली. दुप्पट कमाई व्हायला लागली. पुन्हा एकदा शौकत आनंदात राहू लागला. त्याच्या अडचणी दूर झाल्या, कारण त्याची मिळकत वाढू लागली होती. मॅगी बिर्याणी प्रसिद्ध झाली.